त्यानंतर थेट बारामतीला जाऊया. सुप्रिया सुळे. देशाला हे जे संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या मताचं हे पवित्र मत आहे. ते पवित्र मत आज संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान चाललेलं आहे. ते शांततेच्या पारदर्शकपणे कुठलाही गडबड न होता शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत व्हावं एवढीच माझी मागणी इलेक्शन कमिशनला आहे. काही काल तुम्ही मागणी केली होती पत्राद्वारे. इन कॅमेरा मतदान जे आहे ते 4 मतदारसंघामध्ये व्हावं असं तुम्ही सांगितलं होतं. इन कॅमेरा मतदान का घेऊ वाटतं? हे 4 मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील का वाटतायत? काय भीती वाटते तुम्हाला? एक तर मला कशाचीच भीती वाटत नाही. मला चुकीचं व्हायची काळजी आणि चिंता असते आणि त्याच्यामुळे ह्या देशामध्ये जे मतदान व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं. बोर्डाची परीक्षा कशी असते? बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑब्झर्व्हर असतो आणि कोणीही कॉपी करून पास होऊ नये म्हणून ऑब्झर्व्हर असतं नाही बोर्डाच्या परीक्षेत. तसंच इलेक्शनमध्ये जबती चर्चा सातत्याने अनेक चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात येत होती म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे व्हावं याच्यासाठी ती मागणी केली होती. बाकी काल संध्याकाळी भोर आणि बारामती मधून सारखे रात्री फोन येत होते. भोर शहरातून आणि बारामतीच्या काही भागातून रात्री 2 वाजेपर्यंत फोन येत होते. आता पोलिसांनी जे सत्य आहे आणि जे पारदर्शकपणे आहे त्याला न्याय दिला. रोहित पवारांनी काल व्हिडिओ नाही, काल रात्रीची वेळ आहे. आजकाल काय असतं ताई, टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही फोटो कुठे घेतला, किती वाजता घेतला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग असतं. म्हणजे तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमध्ये आहे बघा की मेमरीज आली की त्याच दिवशी बरोबर तो फोटो येतो. दॅट इज टेक्नॉलॉजी. दादांनी आईला त्यांच्या आईंना मतदानासाठी घेऊन आले होते, जाणीवपूर्वक घेऊन आले होते का? आणि दादांनी स्वतः सांगितलं आई माझ्या बरोबर आहे, तिचा आशीर्वाद आहे. त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो. श्रीनिवास पवार असं म्हटले, मोदींनी ज्यावेळेस त्यांच्या आईला रांगेत पाठवलं होतं पैसे देताना त्यावेळेस यांनी त्यांना नावं ठेवली होती. आता हे काय करतात? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये फार आपण न अडकता सुसंस्कृतपणे आपण संविधानाच्या चौकटीत राहून कैलास यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जसं पारदर्शकपणे आणि शांततेने मतदान झालं पाहिजे त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ही निवडणूक जी आहे ही जी निवडणूक आहे ती कुटुंबाच्या भोवतीनं फिरली गेली. नेमकं कारण तुम्ही असं म्हणताय ते बोलणं टाळताय, परंतु सातत्याने वैयक्तिक आरोप केले गेले. यावरती तुमचं काय? दादा त्यात असं एक म्हटलेलं आहे की 3च फॅमिली, म्हणजे तुमची फॅमिली, राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार माझ्यापासून दूर आहेत किंवा माझ्या बोलत नाही. हा, खूप मोठी फॅमिली आहे आणि बाकी माझ्याबरोबर आहे. लोक नाहीये, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. बहुत बड़ा दिन है आज. बता दीजिए कि वोट कास्ट किया है, क्या डिमांड करेंगे? मराठी झालं सगळं. एक सशक्त लोकतंत्र में संविधान को सेंटर रखे, एक पारदर्शक तरह सत्य सामने रखे इलेक्शन होना चाहिए इस देश में. और ये तीसरी चरण का वोटिंग हो रहा है, वो शांति से होना चाहिए, यही हमारी मांग है. एक मिनिट, 2 प्रश्न विचारताय. मला कळत नाही. बैंक है वो रात तक काम करता रहा. वेल्ला नाम का तालुका इस निर्वाचन क्षेत्र में है, उसके वीडियो पे एक टाइमिंग भी लिखा है क्योंकि टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ चुकी है अभी कि आप जब वीडियो या फोटो लेते हैं और अगर 1 साल नहीं 5 साल के बाद भी वो मेमोरीज में आ जाता है और बोलता है कि अरे मेमोरीज 5 years ago, और उस पर टाइम भी आता है. तो मेरे देखने में भी आया है
3-4 घटना हुई है। कल रात को वेल्ला में पीडीसीसी बैंक खुली हुई थी, पहला मुद्दा। दूसरा, भोर में बहुत सारी गाड़ियां पकड़ी गई, ऐसा वीडियो घूम रहे। और तीसरा, बारामती में भी कई जगहों में ऐसी खबरें आ रही है। तो बारामती, भोर, बहुत सारी जगहों से ऐसे वीडियो आ रहे हैं। जो मुझे फोन करके बोल रहा है, मैं उनको बड़ी विनम्रता से कह रही हूँ कि आप पुलिस थाने जाइए। ये देश संविधान से चलता है, किसी की मर्जी से नहीं। तो आप पुलिस स्टेशन जाइए और वहाँ जो भी आपको गलत होता दिखे वो पुलिस स्टेशन में हम सब ने जाके उसको याचा आगामी काळात मतदानावरती काही फरक पडेल का? देखिए, मेरे ख्याल से इलेक्शन कमीशन, वीडियो और पुलिस थाना, उन पे थोड़ी सा हम विश्वास रख सकते हैं। ताई, याचा काही परिणाम होईल का मतदानावरती? काय वाटतं? मी तुम्हाला सांगू, मी एवढा विचार करत नाही। माझा भारतातल्या संविधानावर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मायमाप जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे। पीडीसीसी बँकेचा व्हिडिओ, त्याची वेळ आणि त्याचं हे माझ्याकडे आलेलं आहे। तर मी तिथल्या त्यांनी पाठवलं, त्याला विनंती केली की बाबा रे, तू हे पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला पाठव, कारण का बाकीचं मला माहिती नाही। मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेलं आणि करत राहणार। रूल्स आर मेड टू बी फॉलोड।